विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकणार आहोत पाठ 21. पाठाचं नाव आहे माणसातील माणूसपण. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन नेरला करण्यात आले होते. नेर हा तालुका असल्याने तालुक्याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचा प्रवेश आणि समावेश त्यात असायचा. कबड्डी, लंगडी, बुद्धिबळ, धावणे, खो खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा व्हायच्या. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील चिंचगाव नावाचं आमचं लहानसं गाव आहे. आम्हाला या स्पर्धा खूप आवडायच्या. त्यानिमित्ताने तालुक्याला जायला मिळायचं. खूप मैत्रिणी व्हायच्या. यावर्षी स्पर्धेचे पत्रक शाळेत येण्यापूर्वी शाळेत स्पर्धेची तयारी सुरू झाली. आम्ही मुलींनी लंगडी, खो खो, लगोऱ्या अशा वेगवेगळ्या खेळात भाग घेतला होता. आमच्या वर्गात विनोद नावाचा मुलगा होता. तो खूप पळायचा. कायम स्पर्धेत त्याला पहिलं किंवा दुसरं बक्षीस मिळायचं. पळण्याची स्पर्धा अत्यंत चुरशीची व्हायची. विनोद मुळात चांगला धावपटू असल्याने त्याला आमचे वर्ग शिक्षक कायम प्रोत्साहन द्यायचे. स्पर्धा सुरू झाल्या. काही स्पर्धांमध्ये आम्ही क्रमांक मिळविला. काही ठिकाणी मात्र पूर्णतः हारलो. पण स्पर्धेत हारजीत होतेच असे आमचे महल्ले सर कायम सांगायचे. कुणालाच निराश होऊ देत नसत. त्यांचे प्रोत्साहन असल्यामुळे आमची शाळा तालुक्यात नावाजलेली शाळा होती. आज धावण्याची स्पर्धा होती. आम्ही सलग 3 दिवस नेरला गेलो. तब्बल 4 वाजता स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक जण आपापल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होते. विनोद वाऱ्याच्या वेगाने पळत होता. विनोद स्पर्धा जिंकणार यात कुणाचे दुमत नव्हते. पण आज विनोद सोबतचा माणिकवाडा गावचा अभय नावाचा एक धावपटू त्यांच्या जोडीने पळत होता. बाकी सगळे मागे राहिले. ही दोघंही सारखीच वाऱ्यासारखी पळत सुटली. कधी विनोद पुढे तर कधी दुसरा मुलगा अभय पुढे जात होता. माणिकवाड्याची मुले अभय अभय म्हणत होती तर आम्ही विनोद विनोद म्हणून ओरडत होतो. विनोद धावत होता. जोराने धावत होता. तो आता ध्येयापर्यंत पोहोचणार इतक्यात त्याचा पाय मुरगळला. पायाची गती मंदावली. 2 पावलं टाकणं त्याला जमेना. तो पडणार. तोच पुढे गेलेला अभय मागे आला. त्याने जोरात धक्का दिला आणि विनोद रेषेवर पडला. आता विनोद पहिला आणि अभय दुसरा आला होता. शाळेतील शिक्षक अभय जवळ आले. विनोद अभयला म्हणाला, आज तू मला पाडलं नसतं तर कदाचित तूच पहिला आला असता. अभय लगेच म्हणाला, ऐनवेळी तुझा पाय मुरगळला नसता तर तूच पहिला होतास. शेवटी विनोदने परीक्षण समितीला विनंती केली. त्यानुसार विनोद व अभय या दोघांना मिळून विभाजन करून पहिला क्रमांक देण्यात आला. मात्र घडलेला प्रसंग दोघांमधील माणुसकीचे दर्शन दाखवून गेला.